जय भीमवाले म्हटलं ना की त्यांना एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात. आज मला जर का जय भीमवाले जरी कोणी बोललं तरी मला काय हरकत नाही. का बाबा रे, ह्याच लोकांना अन्याय व्हायचा. कदाचित मी या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कॉन्ट्रोवर्सी देखील निर्माण होईल. काही लोक माझ्यावर चढून देखील येतील. पण जी खरी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. हिंदू धर्म जन्माला आल्याच्या नंतर त्यांना अशी भूमिका घ्यावी लागली की मी हिंदू म्हणून जन्माला आलोय, पण मी मरणार हा हिंदू म्हणून नाही. अशी भूमिका घेणारे आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज त्यांची जयंती आहे. मग त्यांनी हिंदू धर्म का सोडला हा प्रश्न आपल्याला देखील पडला असावा की बाबा रे, हिंदू म्हणून जन्माला आलेले इतके शिकलेले थोर व्यक्तिमत्व हे हिंदू धर्म सोडतायत, त्याच्या मागे काय कारण असावं. बरं, तर एकटे सोडत नाही तर त्यांच्या मागे 5 लाखापेक्षा जास्त लोक त्यांच्या मागे बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. आपल्याला वर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण आज मला तुम्हाला काही गोष्टी आहेत ना जे माझ्या मनात आहेत ते मला तुम्हाला सांगायचे आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, एक काळ होता जेव्हा दलित समाजाला कसं जगावं लागत होतं. त्याला पाण्यासाठी तरसावं लागत होतं. तो जेव्हा रस्त्यावर चालायचा तेव्हा त्याच्या मागे झाडू लावला जायचा आणि पुढे त्याच्या कमंडलू असायचा, म्हणजे तो थुकला की त्याच्यात थुकलं पाहिजे. आणि जो झाडू जो त्या मागे चाललाय म्हणून ते मागे झाडूने झाडलं पण गेलं पाहिजे. पुढे जर का एखादा कुठला व्यक्ती भेटला की त्याच्यावर त्याची सावली देखील पडली नाही पाहिजे. जी सावली देखील पडली तर मग त्यांची विडंबना व्हायची. ह्या सगळ्या गोष्टी वरवरच्या आपल्याला माहिती आहेत. पण मित्रांनो, खरं कधी असा विचार केलाय का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म का सोडला? 3-4 गोष्टीमुळे बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला. ते म्हणजे मानवता ही त्यांना दिसत नव्हती. समाजामधली अस्पृश्यता, असमानता वागणूक, ह्या सगळ्या गोष्टीमुळे बाबासाहेबांना एक धर्म स्वीकारावा लागला, तो म्हणजे बौद्ध धर्म. स्वतः बाबासाहेब हे गरिबीच्या हालाकीमध्ये शिक्षण त्यांनी घेतलं. जेव्हा ते उच्च स्तरावर काम करत होते तेव्हा देखील खालचा कोणतरी एक पिऊन किंवा ऑफिस बॉय जरी असेल ना, तो देखील त्यांच्यावर रुबाब करायचा. अशा भरपूर गोष्टींचा सामना बाबासाहेबांनी केला. पण पुढे ह्याच व्यक्तींनी आपलं भारत देशाचं संविधान लिहिण्यासाठी एक मोठा त्यांचा खारीचा वाटा होता आणि त्याच्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील मिळाला. जेव्हा त्यांनी या सगळ्या दलितांना बाहेर काढलं, जेव्हा सगळ्या ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत त्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी जेव्हा हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांनी कोणाला जबरदस्ती केली नाही की आमच्यासोबत तुम्ही या, किंवा ते कधीच हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते. ते हिंदू धर्मातल्या काही गोष्टींच्या विरोधात होते आणि त्याच गोष्टीच्या विरोधात मला असं वाटतं आज देखील काही बरेच हिंदू आहेत त्याच्या विरोधात आहे. आजही आपण जर का गावी गेलो तर पाहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा हा खालच्या जातीने म्हणून त्याला पाणी जे आहे ना ते अजूनही त्या काय बोलतात त्याला त्या नारळाच्या कवटीमध्ये दिलं जातं. आजही गावात बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. आपल्या कानावर ऐकायला येत आहे ह्या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला याचं कारण माहिती आहे का मित्रांनो? का बाबा रे ह्याच लोकांना अन्याय व्हायचा, का बाबा रे ह्याच लोकांना अत्याचार केला जायचा. या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर कॉन्ट्रोवर्सी देखील निर्माण होईल. काही लोक माझ्यावर चढून देखील येतील. पण जी खरी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. कानावर असं ऐकायला येत आहे की ज्यांनी मागच्या जन्मी जसं पुण्य केलं असतं त्याला त्या जातीप्रमाणे विभागलं जातं देवाद्वारे. त्याच्यावर मग अन्याय अत्याचार केले जायचे, कारण त्याच्या मागच्या जन्माचं फळ त्याला आता मिळालं पाहिजे. असं जर का असतं तर आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः दलित होते, ते एवढे मोठे आज महामानव झाले नसते. अरे, छत्रपती शिवाजी महाराज यांना पण काही एका पर्टिक्युलर समाज आणि व्यक्तीकडून त्रास झालाय. काही पर्टिक्युलर व्यक्तीमुळे, मी कुठल्या एका जातीला बोलत नाही, पण बऱ्यापैकी लोक काही जण आहेत ना जी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते, जे माणुसकीला जपत नाही, जे माणुसकी त्यांना बोलतात माणुसकी त्यांना हा धर्मच मान्य नसतो. आणि मग अन्याय अत्याचार करण्यासाठी म्हणून तेव्हा ते मोकळे होते. तेव्हा ती परिस्थिती तशी होती आणि बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला त्या परिस्थितीनुसार तो योग्य निर्णय होता. आणि तेव्हा बरेच आता माझा समाजाचं मी तुम्हाला सांगतो, माझ्या समाजाला देखील बाबासाहेबांमुळे आज स्वातंत्र्य मिळालं, इतर सगळ्या गोष्टी मिळाल्या. पण माझ्या समाजाचे लोक हे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही. पण मला आज अभिमान आहे की मला बाबासाहेबांमुळे स्वातंत्र्य मिळालंय. आज मला जर का जय भीमवाले जरी कोणी बोललं तरी मला काय हरकत नाही, मला वाईट वाटणार सारखं नाही. कारण आज बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, माझ्या समाजाला दिलेल्या आहेत. खरं जर का माझ्या जागी तुम्ही जरी असता, कोणीही असेल, कुठल्याही जातीचा असेल, तोही विचार तोच करेल की माझ्या जर का समाजाला जर का बाबासाहेबांसारखा महामानव जर का आला नसता आणि त्यांनी जर का या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर आज आम्ही खितपत पडलो असतो. पण आजही मित्रांनो काही हिंदू धर्मातल्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येक धर्मात आहेत, पण मी हिंदू धर्माचं खास करून सांगतोय कारण आपण हिंदू आहोत, की त्या गोष्टीमध्ये वेळेनुसार परिस्थितीनुसार बदल केला पाहिजे. नाही जर का बदल केला त्याचा पर्यावरणाला नुकसान आहे, त्याचा आपल्या माणसांना पण नुकसान आहे. आणि त्या धर्माच्या आडून जे आपल्याकडून पैसे लुटले जातात, मी प्रत्येक वेळेला त्याचा विरोध करतो. देवाच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली जो पैसे लुटतो, मला असं वाटतं त्याच्या विरोधात सगळे बरेच हिंदू लोक आहेत आणि त्यालाच कंटाळून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. हा, त्यात बाबासाहेबांनी आता प्रार्थना ज्या घेतल्या होत्या, ज्या प्रार्थना आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी असा उल्लेख केलेला आहे की बाबा रे कुठल्याच देवाला पूजायचं नाही, कुठला उपवास करायचा नाही. पण आजही बौद्ध धर्मामध्ये काही लोक जे आहेत ते स्वतः गणपती बाप्पा घरात बसवतात, गणपती बाप्पाला पूजतात, इतर देवांना देखील मानतात आणि हे सगळं करण्याची मुभा आपल्या बाबासाहेबांनी दिलेली आहे. पण शेवटी त्यांचं एक जे गोष्ट आहे ना, तर मला असं वाटतं प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे, ती म्हणजे माणुसकी. माणसाने माणसाला माणूस म्हणून बघा,
आज बरेच लोक ना जय भीमवाले म्हटलं ना की त्यांना एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात. ते बोलतात अरे साला हा जय भीमवाला आहे, हा खालच्या जातीत आहे, हे बाबा त्याबरोबर जास्त राहू नको, अरे हे लोक हे लय फालतूगिरी करतात. असे बरेच लोक बोलणारे असतात. मला त्यांना खरं सांगायचं आहे की जसा तुम्हाला तुमच्या धर्माचा आणि तुमच्या जातीचा अभिमान आहे तसा त्यांना पण आहे. आणि मला पण आहे, मला पण असलाच पाहिजे. मी भले त्या जातीचा नाही पण मला त्या बाबासाहेबांनी दिले. मलाच काय दिले सांगतोय, या भारतातल्या सगळ्या लोकांना बाबासाहेबांनी दिले. आज जर का बाबासाहेब हिंदू धर्म विरुद्ध असतं ना, जे लोक त्यांना शिव्या घालतात, तर बाबासाहेबांनी संविधान लिहिताना सगळ्यांना समान कायदा नसता लिहिला. बाबासाहेबांनी इतर समाजाच्या लोकांसाठी पण त्याच गोष्टी लिहून ठेवल्या नसतात ज्या आपल्या सगळ्या प्रत्येकाला लिहून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांची भूमिका ही काय होती मला असं वाटतं आपण ती नीट समजली पाहिजे. आज स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे हे देखील हिंदू धर्माच्या विरोधात नव्हते. ह्या हिंदू धर्माच्या मागून ज्या काही गोष्टी केल्या जातात ना त्याच्या विरोधात होते. आणि संत तुकाराम महाराज यांच्या मरणामागे काय सत्य आहे ना मला असं वाटतं प्रत्येकाला माहिती आहे, पण कोण बोलायची ती हिंमत करत नाही. असं कोणी पुष्पक विमान घेऊन येतं आणि घेऊन जातं असं नाहीये. कारण एक समाज असं सांगत होता की बाबा रे हे अभंग जे आहे ते फक्त आम्हीच रचणार. शेवटी काय आपल्या संत तुकाराम महाराजांचे अभंग जितके लिहिले होते सगळे त्यांना पाण्यात नदीत सोडून टाकायला सांगितले, पण लोकांच्या जिभेवर ते आजही अभंग आहेत. मी काय पूर्ण त्या समाजाला नाव नाही ठेवत, पण त्या समाजातल्या काही व्यक्तींमुळे त्यांच्या विचारधारेमुळे ना सगळ्या मराठी माणसांना पाय खेचतात बोलतात. त्या सगळ्या व्यक्तींमुळे त्या कुठल्या तरी पर्टिक्युलर त्यातले माझे बरेच मित्र आहेत त्या समाजाचे, पण मी कधीच त्यांना वाईट बोलत नाही. त्यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल प्रेम आदर आत्ताची ही पिढी आहे ना त्यांच्या मनामध्ये आहेच आहे. पण जो त्यांचा आधीचा पूर्वज समाज होता ना मित्रांनो खरंच भरपूर त्रास दिला या लोकांनी. आणि आजही काही लोकांच्या डोक्यामध्ये ते बी पेरलेलंच आहे. जय भीमवाल्यांना बौद्ध लोकांना काहीतरी बोलतात नुसतं काय बाबा रे तर बाबा रे हे आपल्या हिंदू धर्माच्या विरोध आहे. हा वेगळाच धर्म आहे, पण तो धर्म काय ना मला असं वाटतं आपण तो समजला पाहिजे. प्रत्येकाचा एक धर्म आहे, प्रत्येकाला अभिमान असतो. आणि कुठल्या तरी धर्माला कुठल्या तरी जातीला आपण नावं ठेवणं मला असं वाटतं हे उचित नाहीये. कारण तुमच्या धर्मामध्ये किती खोट आहे हे तुम्ही पण मला असं वाटतं पाहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला सांगतोय मी. आज मी स्वतः हिंदू असून मी हिंदू धर्मातल्या ज्या काय चुका आहेत चुकीच्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कारण मी काय कोणाचं तरी एक वाक्य ऐकलंय की कोणाचं वाक्य बरं ते की मंदिरामध्ये देव नाही पोट आहे. ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण समजल्या पाहिजे की बाबा रे आपण देव मानतोय पण त्या देवाच्या मागे आपल्या खिशातून जे पैसे काढणारे उकळणारे काय गोष्टी आहेत त्या खऱ्या आहेत का गोष्टी त्या सगळ्या मला असं वाटतं आपण त्याचा नीट विचार केला पाहिजे. आपल्याला मनाला वाटेल ते आपण दिलं तर ती गोष्ट एक वेगळी आहे, पण बाबा रे जबरदस्ती काय उकळायची कामं असतील तर मी त्याच्या विरोधात आहे. मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगतो. बाकी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मला एकच सांगायचं होतं की बाबा रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानव हे स्वतः हिंदू म्हणून जन्माला येतात पण ते हिंदू धर्म सोडतात. याचा अर्थ मला असं वाटतं आपण समजावा. याचा अर्थ म्हणजे काय बाबा रे हिंदू धर्मामध्ये काय कमी आहे का? धर्मामध्ये कमी नाही तर धर्मातल्या काही लोकांमध्ये त्यांच्या विचारांमध्ये काहीतरी कमतरता आहे ना. एक समानता वागणूक जी आहे ना ती माणसांमध्ये ठेवली नाही ना त्याच्यामुळे मला असं वाटतं आजही ती आहेच. म्हणजे आजही आपण पाहिलं तर हिंदू धर्म मोठा केला जातो पण मराठी म्हणून आपल्या साला आपला विचार कोण करत पण नाही. हिंदू धर्म मोठा झाला म्हणजे काय आज मी तुम्हाला सांगतो ना छत्रपती शिवाजी महाराज यांचं वाक्य काय की हिंदवी स्वराज्य आपल्याला घडवायचं आहे. हिंदवी स्वराज्य नाहीये. राजसाहेबांनी पण सांगितलंय का त्यांच्या भाषणामध्ये. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय हे सगळं हिंदवी स्थान जे आहे ना ते आपल्या काबीज करायचं. ह्या सगळ्या हिंदवी स्थानाला हिंदू नाही बनवायचंय. कारण ह्या भारत देशामध्ये आपण पाहतोय प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात आणि त्यांना आपण डावलू शकत नाही. आपण त्यांना पण मान सन्मान तितकाच दिला पाहिजे तरच आपला भारत देश जो आपण बोलतो ना की सगळ्या जाती धर्माने एक आहे समान आहे ते आपण बोलतो त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण मान्य करतो पण. आणि त्याचमुळे एक भारताची एक वेगळी ओळख आहे की वेशभूषा त्यांची वस्त्रकला त्यांच्या इतर खाण्याच्या गोष्टी सगळ्या गोष्टीमुळे भारत हा एकमेव देश आहे जो की विविधतेने नटलेला आहे. आणि ही विविधता टिकवायची असेल तर फक्त हिंदू करून चालणार नाही. हे मला देखील माझे देखील तेच मत आहे. तुम्हाला काय वाटतं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या धर्माचा अभिमान मान असलाच पाहिजे, आपल्या जातीचा मान अभिमान असला पाहिजे, आपल्या नावाचा गावाचा सगळं असलं पाहिजे, पण इतर लोकांचा गावाचा नावाचा सगळ्यांचा अभिमान देखील आपण बाळगला पाहिजे. त्यांचा आपण अपमान करता कामा नये हेच मला तुम्हाला सांगायचं. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा प्रत्येकाला स्वाभिमानी जय भीम आणि शुभेच्छा.